दुसरे सत्कारमूर्ती आपल्या अभ्यासिकेचा गौरव अभिजित चौधर सर आपल्यामध्ये आहेत. सरांना IPS भेटणार आहे. सरांचं आपण स्वागत करूयात. सर आपल्या अभ्यासिकेमध्ये 2 वर्ष अभ्यासाला होते. त्याच्यानंतर सरांनी पुणे, बारामती, दिल्ली या ठिकाणाहून अभ्यास केला आणि यावर्षी सरांना IPS भेटलं. सरांचा तो जो प्रेरणादायी प्रवास आहे तो प्रवास आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. अभिजित चौधर सर. अभिजित चौधर सर ज्यांना IPS भेटणार आहे. अभिजित चौधर सर 2 वर्ष आपल्या अभ्यासिकेमध्ये होते. माझ्या मते अभिजित चौधर सरांचा हा शेवटचा अटेम्प्ट होता आणि सरांचा तो सगळा UPSCचा प्रवास कसा होता तो आपण जाणून घेऊयात. अभिजित चौधर सर. आदरणीय व्यासपीठ आणि त्यावरती बसलेली सर्व मान्यवर मंडळी आणि समोर माझ्या बसलेली सर्व मित्रमंडळी, खरं तर राष्ट्रसेवा दलाचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. असं म्हणलं जातं की सर लाईफ इज अ सर्कल, आणि खरंच 2017-18चा माझा पहिला इंटरव्ह्यू आणि त्या इंटरव्ह्यूसाठी मी इथं बसून मागच्या बेंचवरती प्रिपरेशन केली होती आणि आज तब्बल 7-8 वर्षानंतर माझा हा इथे सत्कार होतो आहे. तर खरंच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझी ओळख करून देतो. प्रथमतः माझं नाव अभिजित अनुराधा रामदास चौधर. मी राहणार रुई, तालुका बारामती. बारामतीमध्ये एक छोटंसं गाव आहे रुई, त्या गावामधून मी बिलॉंग करतो. हा माझा लास्ट अटेम्प्ट होता आणि माझा 5वा इंटरव्ह्यू होता. ह्याच्या अगोदर मी 4 इंटरव्ह्यू दिलेत आणि माझं सिलेक्शन 1 आणि 2 मार्कांनी राहिलेलं आहे. खरं तर हा संघर्ष 7-8 वर्षांचा माझा नसून माझ्या आईवडिलांचा होता. खरं तर संघर्ष कशाला म्हणतात, तर संघर्ष असा की ज्या कुटुंबाला, ज्या व्यक्तीला 2 टाईमचं जेवण मिळत नाही तो म्हणजे संघर्ष, आणि तो माझ्या आईवडिलांनी केला आहे. माझ्या वडिलांनी लहान असताना शाळा सोडून त्यांची परिस्थिती नीट नसल्यामुळे त्यांनी सायकलीवरती 10 पैसे 5 पैसे बारदाना गोळा करण्यात घालवलेत आणि 3 टाईम ड्युटी करत असताना त्यांनी बारामतीतल्या दाते पेट्रोल पंपावरती पेट्रोल सोडायचं काम केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी फक्त स्वतःच्या मनाशी एकच ध्यास ठरवला की आपल्याला ज्या परिस्थितीतून जावं लागलं आहे त्या परिस्थितीमधून त्यांच्या मुलांना जावं लागू नये, म्हणून त्यांनी कायम एकच गोष्ट डोक्यात ठेवली की मी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देईल आणि कुठल्या तरी चांगल्या हुद्द्यावर बसवेल. आणि अशा जेमतेम परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला कुठेही कमी पडून दिलं नाही आणि शिक्षण पूर्णतः व्यवस्थित मिळेल याची खात्री मात्र त्यांनी घेतली. खरं तर मी मराठी माध्यमिक शाळेतून शिकलेला मुलगा आहे. 10वीपर्यंत माझं तिथंच गावाच्या शेजारी शिक्षण झालं आणि मी 11वीत असताना माझ्या वडिलांनी मला हे त्यांचं स्वप्न बोलून दाखवलं की मला असं वाटतं की तू IPS ऑफिसर व्हावं. आणि त्यांना तो अनुभव कधी मी 6-7-8 वर्षाचा असताना त्यांना IPS ऑफिसरचा कुठेतरी अनुभव आला होता, ज्याच्यावरून त्यांना असं लक्षात आलं की खरं तर झाली किंवा नोकरी केली तर अशी करावी, नाहीतर माणसाने करू नये. आता त्यावेळी शाळा जेमतेम शिकलेल्या माणसाला ती गोष्ट डोक्यात बसली आणि ती त्यांनी मला 11वी-12वी करत असताना सांगितली. खरं तर 11वी-12वी झाली सायन्समधूनच. 12वीनंतर मला NIT भोपाळला ॲडमिशन मिळालं होतं, पण घरच्यांनी एकुलता एक असल्यामुळं काय मला जाऊन दिलं नाही आणि तिथंच बारामतीमध्ये इंजिनिअरिंग करायला लावलं. मग इंजिनिअरिंग करत असताना मी गोरगरीब मुलांसाठी एक अकॅडमी चालवायचो, जी मुलं पोलीस भरती किंवा पोलीस सब इन्स्पेक्टरच्या फिजिकल किंवा जनरल स्टडीजचे क्लासेस अफोर्ड करू शकत नव्हते. त्यांच्यासाठी मी ती 6 वर्ष अकॅडमी चालवली 2010 ते 2016पर्यंत. आणि 2016ला मी प्रिपरेशनला सुरुवात केली. खरं तर 2016ला माझी प्रिलिम्स क्लिअर झाली होती. मी दिल्लीला होतो मेन्ससाठी, पण त्यावेळी मला चिकनगुनिया झाला, मी बेड रिडन होतो. आणि त्यावेळी ना सर मला अजून आठवतं, माझे 2 सिनियर्स ज्यांनी 1 वेळा इंटरव्ह्यू दिला होता आणि त्याच्या अगोदर मेन्स दिली होती, त्यांच्याकडे मी गेलो होतो प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतर आणि त्यांना विचारलं की बाबा डिस्क्रिप्टिव्हचं मला जास्त नॉलेज नाही आहे, पेपर कसे लिहिले जातात. जसं शिवांत सांगतोय की आता 2019-20 नंतर टेक्नॉलॉजी रिव्होल्युशन एवढं आलं की प्रत्येक गोष्ट डिजिटली अवेलेबल आहे तुमच्यासाठी, पण तो काळ जवळपास 7-8 वर्षापूर्वींचा. त्यावेळी एवढं रिसोर्सेस किंवा एवढा गायडन्स अवेलेबल नव्हता. तर मी माझ्या त्या 2 मित्रांना, त्या 2 सिनियर्सला ती गोष्ट विचारली असता, ते पण मेन्सला होते, अक्षरशः त्यांनी मला सांगितलं की आम्हाला वेळ नाही आहे तुला सांगायला. म्हणजे माझ्यासाठी ती फिलिंग खूप घाण होती. मी पेपर दिला 9 डिसेंबर
2016ला मेन्स संपली, मी तिथून निघालो दिल्लीतून. 11 डिसेंबरला फॉगमुळे माझी ट्रेन लेट झाली आणि मी घरी 11 डिसेंबरला सकाळी 8:45ला पोचलो. त्या 36 तासामध्ये मी फक्त एवढाच विचार करत होतो की आत्ता इथून पुढं कोणापुढं भीक मागायची नाही, काय असेल ते स्वतः अभ्यास करायचा. आणि खरं सांगतो 8:45ला मी घरी पोचलो. मला अजून आठवतं 8:57ला मी इंडियन एक्सप्रेस घेऊन बसलो होतो स्वतःच्या नोट्स काढायला. आणि त्या अटेम्प्टला 2000 म्हणजे मी घरी थांबलो 1 महिना आणि तिथून घरून आल्यानंतर पुण्यात मी राष्ट्रीय सेवा दल ही लायब्ररी लावली आणि प्रचंड अभ्यास केला. आणि युनिक अकॅडमीला माझी टेस्ट सिरीज लावली PSIRची, पॉलिटिकल सायन्स माझा ऑप्शनल आहे. आणि 2017ला मी कॅन्टीनच्या समोर मेन्सचा रिझल्ट बघितला होता आणि क्लिअर झाली होती मेन्स आणि इंटरव्ह्यूला गेलो होतो. मला खूप खुशी झाली. पण खरं तर माझं त्या वर्षी सिलेक्शन न व्हायचं कारण म्हणजे माझा ओव्हर कॉन्फिडन्स आणि कॅज्युअलनेस. मला वाटलं की काय आता मेन्स तर क्लिअर केली मी, मेन्स मला चांगली गेली होती आणि त्या वर्षी मला मेन्सला पण खूप चांगले मार्क्स आहेत. पण माझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळं आणि कॅज्युअलनेसमुळं मला इंटरव्ह्यूला फक्त 124 मार्क्स आले आणि माझं सिलेक्शन जवळपास 17 मार्क्सनी राहिलं. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 160 जरी मार्क्स मिळाले असते तरी त्यावेळी मला IPS मिळून गेलं असतं. म्हणजे माझ्या त्या ओव्हर कॉन्फिडन्स आणि कॅज्युअलनेसमुळे मला पुढं 7 वर्ष वाट बघावी लागली आहे माझं सिलेक्शन होईपर्यंत. त्यानंतर 2019ला मी परत इंटरव्ह्यूला होतो, 2020ला मी परत इंटरव्ह्यूला होतो. 2020चा रिझल्ट लागला. तिसरा इंटरव्ह्यू होता माझा. घरच्यांना वाटलं ह्यावेळी तिसरा म्हणल्यानंतर नक्कीच होईल. आपल्याला असतं ना की एकदा नाही झालं, दोनदा नाही झालं, पण तिसऱ्यांदा नक्की होईल. म्हणून घरच्यांना वाटलं की ह्यावर्षी नक्की होईल. पुन्हा तेच चौधर अभिजित रामदास, नो मॅच फाउंड. आणि जेव्हा मार्क्स आले तर त्यावेळेस रिझर्व्ह लिस्टचा कट ऑफ, फायनल कट ऑफ हा 903ला क्लोज झाला आणि मला 902 मार्क्स होते. म्हणजे तुम्ही बघा 1 मार्कचं किती महत्त्व असतं की त्या 1 मार्कमध्ये जर माझं सिलेक्शन झालं असतं तर मे बी मी पुढल्या अटेम्प्टला रँक इम्प्रूव्ह करून तो एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट असते ना, तो एक आला असता. पण ते झालं नाही. आणि तो रिझल्ट लागला संध्याकाळी. घरचे पूर्ण हताश झाले होते, आई बाबा रडत होते. मला मात्र कळत नव्हतं की नक्की परत ह्या अटेम्प्टला अजून काय झालं. आणि प्रिलिम्स तोंडावर होती म्हणजे 2 महिन्यांनी प्रिलिम्स तोंडावर होती. आता माझ्याकडे फक्त आणि फक्त 2 महिने राहिले होते. मला असं वाटलं होतं की माझं सिलेक्शन होईल, त्यामुळे मी प्रिलिम्सला तेवढा अभ्यास केला नव्हता. मी त्या दिवशी 1:30-2 वाजता झोपलो असेल. त्याच दिवशी मी परत पहाटे 3:30ला उठलो आणि 3:30ला उठून परत मी अभ्यासाला सुरुवात केली. आणि पुन्हा मी त्या अटेम्प्टला परत 4थ्यांदा इंटरव्ह्यूला गेलो. आणि 4थ्यांदा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर पुन्हा घरच्यांना तेच वाटलं की माझं आता सिलेक्शन होईल, पण झालं नाही. खरं तर आता माझ्याकडे एक शेवटचा अटेम्प्ट राहिला होता, म्हणजे 2024चा. मी मध्ये 1-1.5 वर्ष गॅप घेतला होता. आणि रिझल्ट लागला. रिझल्ट मला वाटते दुपारीच लागला होता 22चा रिझल्ट लागला. दुपारी रिझल्ट लागल्यानंतर नेमकं माझी आजी 1-2 दिवस अगोदर वारली होती. आम्ही तिला सावडून धावा उरकून घरीच आलो होतो. घरचे अगोदरच दुःखात होते. त्यामध्ये रिझल्ट 1:30-2 वाजता लागला. 4थ्याही इंटरव्ह्यू नंतर मी पास झालो नाही. खरं तर त्यावेळी मी पूर्णतः हताश झालो होतो. म्हणजे मी पूर्णतः खचून गेलो होतो. माझी परत अभ्यास करण्याची इच्छा होत नव्हती. पण हे स्वप्न माझ्या बापाने बघितलं होतं म्हणून मी पुन्हा बापासाठी उभं राहायचं ठरवलं होतं. आणि निकालाच्या पहाटे दुसऱ्या दिवशी 6-6:30 वाजता मी आवरून लायब्ररीत जायला निघालो. खरं तर माझं 2021लाच लग्न झालं आहे. आता 4 वर्ष झाली आहेत माझ्या लग्नाला आणि त्यामध्ये मी 3 इंटरव्ह्यू दिले आहेत लग्न होऊन पण. तर माझी बायको आणि माझी आई दारात उभी होती. तर अक्षरशः असं गदा हलवून मला ते विचारत होते, तुला समजतंय का तुझ्यासोबत काल काय घडलंय? तुला असं वाटतंय का की, म्हणजे त्यांना अशी भीती होती की मला मानसिक धक्का बसलाय त्या गोष्टीचा आणि माझं थोडं चालचरित्र बिघडलंय, मी वेडा वगैरे झालोय का, आणि तुला समजत नाही तू सॅक घेऊन पाठच कुठं चाललाय. खरं तर मी आईला आणि बायकोला अश्विनीला म्हणलो की मला आज लायब्ररीत जाऊ दे. मी 3 दिवसांनी 2 दिवसांनी परत आठवडाभर सुट्टी घेईल, पण जर मी आज लायब्ररीत गेलो नाही ना तर मी हातनं उठणार नाही आणि मला हे दुःख माझ्या अंगावरती एवढं येईल की मी परत अभ्यास करू शकणार नाही. त्यामुळे मला आज लायब्ररीत जाऊ दे. मग अटेम्प्ट शेवटचा होता. शेवटच्या अटेम्प्टमध्ये बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला ही शेवटची संधी होती आणि अभ्यासाला सुरुवात केली. हे दडपण होतं की हा शेवटचा अटेम्प्ट आहे, कसं करायचं. पण मी मात्र मनाशी ही खूणगाठ बांधली होती की काय असेल विचार तो इंटरव्ह्यू नंतर. प्रिलिम्स झाली, मेन्स झाली,
मेन्स नंतर मला माहिती होतं, खात्री होती की इंटरव्ह्यूला तर कॉल नक्की येणार आहे. मी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन स्टार्ट केली, टाईम टेबल आलं, शेड्यूल आलं. 4 मार्चला माझा इंटरव्ह्यू होता. आता हा शेवटची वेळ होती मला नीट व्यवस्थित अभ्यास करून पोस्ट म्हणजे PDF मध्ये नाव बघण्याची. खरंच 4 मार्चला इंटरव्ह्यूसाठी मी 29 तारखेला मी 28 तारखेला मी दिल्लीला गेलो होतो. मला अजून आठवतं 2 मार्चला मी रात्री 1:30-2 वाजता रूममध्ये बसलो होतो. बराच काळ निघून गेला होता, 7-8 वर्षांचा. आणि त्या 7-8 वर्षात खरं तर माझा संघर्षापेक्षा माझ्या आईबापाचा, माझ्या बायकोचा, माझ्या बहिणीचा संघर्ष फार मोठा होता. त्यांनी त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या आकांक्षांचा चुराडा अक्षरशः केला होता. आणि हे सगळं आठवत असताना मला लिहायचा नाद आहे. मी फार लिहितो स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी. तर मला अजून आठवतं 2 मार्चला मी रात्री 1:30-2 वाजता ही गोष्ट लिहिली होती. म्हणजे मी हेल्पलेस फील करत होतो. कुठल्या एखाद्या माणसाला खुर्चीवरती हातपाय बांधून तोंडात बोळा घातल्यानंतर त्याच्यासमोर पूर्ण तमाशा होतो, पण तो काहीच करू शकत नाही. तशी माझी अवस्था गेली 2-3 वर्ष झाली होती. आणि ह्याच अवस्थेमधून मी त्या 2 लाईन्स लिहिल्या होत्या की कितने आंसू कितने गम छुपाए बैठे हैं, कितने आंसू कितने गम छुपाए बैठे हैं, बस उस एक दिन की बारिश के लिए हम समंदर सुखाए बैठे हैं. आणि तो विचार करत असताना मला फक्त एवढीच गोष्ट लक्षात यायची की आता 4 मार्चला काय होईल. 4 मार्चचा इंटरव्ह्यू झाला. 4 मार्च नंतर हा आता प्रश्न पुन्हा डोक्यात यायला लागला की आता सिलेक्शन झालं नाही तर पुढं काय. आणि माझ्या स्वतःपेक्षा मला माझ्या वडिलांची जास्त काळजी वाटत होती. कारण खरं तर बाप आपलं एखादी गोष्ट मुलाकडनं अपेक्षा करतो आणि ते पूर्ण करू शकलो नाही तर त्यासारखं दुःख मुलाला कुठलंच होत नाही. मग 4 मार्च ते 22 एप्रिल मी 1.5 महिना हाच विचार करत होतो की आपलं सिलेक्शन झालं नाही तर दुसरं कुठलं एखादी गोष्ट मी करू शकतो ज्याच्यामुळे माझ्या बापाचं ते स्वप्न कंपेन्सेट होऊ शकेल, पूर्ण होऊ शकेल. पण खरं सांगतो 1.5 महिना मला त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही. कारण कुठलीही गोष्ट मी कमवली असती तर कायम ते सेकंडच असतं, फर्स्ट नसतं. आणि 21 एप्रिल आणि 22 एप्रिल नेमकी माझ्या गावची यात्रा होती. आणि मला माहीत होतं की निकाल हा 22 एप्रिलला लागणार आहे. आणि 21 एप्रिलला पूर्ण गाव, घरातली सगळी मंडळी त्यामध्येच बिझी होते. आणि खरं तर माझे बघा बायको, आई यांचे विचार कसे असतात. माझी आई क्युरियस असल्यामुळे तिने नेटवर गुगलवर सर्च केलं की UPSC 2024चा रिझल्ट कधी लागणार आहे. आणि नेमकं गुगलनी तिला सांगितलं की टेंटेटिव्ह 22 एप्रिलला लागणार आहे. त्यामुळे तिला सकाळपासूनच माहीत होतं की रिझल्ट आज लागणार आहे. आणि मी 4 रिझल्ट माझे घरी बघितले होते आणि त्या 4ही रिझल्टला नो मॅच फाउंड आलं होतं. त्यामुळे त्या दोघीची ही लगबग लागली होती की आपल्या मुलाने किंवा आपल्या नवऱ्याने हा रिझल्ट घराबाहेर बघावा. त्यामुळे मला कसं तरी घराबाहेर न्यायचं काम त्यांचं चालू होतं. मग त्यांनी सकाळी स्वयंपाक लवकर आवरला, मला लवकर आवरायला लावलं. आणि आमच्या गावाच्या इथंच मारुतीचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मला ती म्हणली की आपण जाऊ 9:30 पावणे 10ला. आणि स्टार्टिंगला ग्रुपमध्ये मेसेज आला होता की 11 11:30च्या वेळी रिझल्ट लागेल. मी गेलो, तिची प्रार्थना चालू झाली बायकोची. मी म्हणजे देवाला पाया पडून तिथंच बसलो वरांड्यात. पण परत ग्रुपवरती मेसेज आला की 1 वाजता रिझल्ट लागेल म्हणून. पण तिला मी म्हणलं आता आपण इथं 1.5-2 तास नाही बसू शकत, आपण लायब्ररीच्या जवळ अजून एक गणेश मंदिर आहे तिथं जाऊ, म्हणजे घराजवळ. मग आम्ही दोघं आलो. परत तिथं तेच. आणि त्यांनी परत सांगितलं की PDF होल्ड केली काहीतरी टेक्निकल इश्यूमुळं, तर अजून रिझल्टला लेट होईल. आता घरचे तर जेवणासाठी वाट बघत बसले होते. आणि मग मी बायकोला म्हणलं, म्हणजे अश्विनीला म्हणलं, तू आईला फोन करून सांग, ते मोकार आपली वाट बघत बसलेत, तू सांग की जेवून घ्यायला. मग तिने 1:15 वाजता फोन केला घरी. आईला वाटलं काय झालं नक्की. जे तिने थरथर हात कापत मोबाईल उचलला, म्हणजे फोन उचलला. त्यावेळेस अश्विनी तिला म्हणली की आत्या तुम्ही सगळे जेवून घ्या. तर आमच्या आईला म्हणजे ही गोष्ट वाटली सर की रिझल्ट निगेटिव्ह आला आहे आणि त्यामुळे मुलगा सांगतोय आपल्याला की तुम्ही जेवून घ्या म्हणून. म्हणजे त्या गोष्टीमध्ये ते गेले. त्यांनी ठीक आहे म्हणले. ते आई, बाबा आणि माझी बहीण ते तिघांनी जेवून घेतलं. 1:15 वाजले तरी रिझल्ट आला नाही. मी शेवट अश्विनीला म्हणलं हो केलेत प्रयत्न, त्यांनी बघितलेत, काय होईल ती होईल, घरात रिझल्ट बघायचं म्हणलं आता चल. मग 1:45ला आम्ही निघलो तिथून. 1:52ला घरी पोचलो असेल. आणि नेमकं ताटं त्यांचं जेवण झाल्यानंतर तिथंच घरातच त्या हॉलमध्ये होती. ती मला म्हणली भाजी गरम करून आणू का. तिला म्हणलं गरम करून आण, घासा आधीच कोरडा पडलाय म्हणलं रिझल्टच्या टेन्शनमुळं. ही अशी गरम नसलेली भाजी म्हणलं घशाखाली उतरणार नाही. मग बाबा समोर बसले होते, आई समोर बसली होती, बहीण अशी उभी होती. बायकोनी भाजी गरम करून आणली, ताटात वाढत होती. मी म्हणलं बघू
रिझल्ट लागला का मी बसलो होतो, तर तिथं PDF पडली होती FR-CSM-2024 म्हणजे फायनल रिझल्ट CSM 2024. अरे बापरे, म्हणलं PDF तर आलेली आहे, ह्यांना काहीच माहीत नाही काय चाललंय माझं. ते मी PDF डाउनलोड केली. आता इथनं मागं सर मी नाव सर्च केलं होतं, चौधर अभिजित रामदास. ह्यावेळी मी ठरवलं होतं रोल नंबर सर्च करायचा आणि 6626-271 हा माझा रोल नंबर आहे, 7 अंकी. तर त्यातले 4 अंकी जे इनिशियल आहेत ना 6626, तो रँक म्हणजे तो नंबर असलेली फक्त 2च मुलं इंटरव्ह्यूला तिथं होती, म्हणजे माझ्या जवळची, मी आणि तो. आणि मी तो सर्च केला 6626, सर्च बटनवर दाबलं तर तिथं आलं 1 of 2 फाउंड. म्हणजे काय, दोघांचीही नावं त्या PDF मध्ये होती आणि मला इन्शुअर झालं की माझं नाव तिथं आहे. आणि मी ज्यावेळेस स्क्रोल डाऊन केलं त्यावेळेस तिथं आलं चौधर अभिजित रामदास. म्हणजे त्या गोल्डन PDF मध्ये माझं नाव मला दिसलं. तरीही मी अजून शांत आहे, म्हणजे अजून मी पोबाटा केलेला नाही आहे. मी साईड स्क्रोल केलं की नंबर माझा रँक किती येतो बघायला. खरं तर मला मागच्या वेळी माहीत होतं की 450 पर्यंत OBCचा IAS गेलेला आहे आणि 600-650 पर्यंत IPS गेलेला आहे. मी साईड स्क्रोल केलं, रँक होता 487. अक्षरशः मी उभा राहिलो आणि अशी 2 चुटक्या वाजवत आईबाबांना म्हणलो, उभा राहा, सॅल्यूट ठोका, तुमचा पोरगा आता IAS आणि IPS झालाय म्हणून. म्हणजे आणि ती सगळी मंडळी मला बिलगून अक्षरशः 15 ते 20 मिनटं रडत होती. आणि मी खरं सांगतो सर, त्यावेळी माझ्या बापाने मला एक गोष्ट बोलली, ले बाळा, बापाचं आयुष्य तू सार्थकी लावलं, ह्याच्यानंतर आयुष्यात मी तुझ्याकडनं 1% कुठली गोष्ट एक्सपेक्ट करणार नाही, मी उद्या मेलो तरी आनंदी आहे म्हणून. म्हणजे मुलाचं अख्खं आयुष्य सार्थकी लागतं, पण बापाचे हे शब्द ऐकण्यासाठी कान त्याचे आतुरलेले असतात. आणि खरंच ती गोष्ट झाली. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की माझा संघर्ष जरी 8-9 वर्षाचा असला तरी इथं आपल्यात शिवांसारखे पण मुलं आहेत, कपिल सारखी मुलं आहेत, जी पहिल्या अटेम्प्ट किंवा 3ऱ्या-4थ्या अटेम्प्टला लिस्टमध्ये येतात. फक्त गोष्ट आमच्यामध्ये कॉमन एवढीच की आम्ही आमच्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहिलो, कधी खचलो नाही. कायम मी स्वतःला हाच प्रश्न विचारला की आपल्यासाठी आईबाप किंवा बायको जेवढा आर्थिक सपोर्ट करतात, सायकोलॉजिकल सपोर्ट करतात, तो मी खरंच डिझर्व करतो का? मी माझ्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये खरंच प्रामाणिक आहे का? मी माझ्या आईबापाला तरी फसवत नाही ना? ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर मला नेहमी हा मिळायचं, म्हणून मी करत राहायचो. आणि ह्याची खरंच श्रेय माझ्या आईला, माझ्या बापाला आणि माझ्या बायकोला आणि माझ्या बहिणीला जातं की त्यांनी माझ्यातला बिलीफ किंवा माझ्यातला कॉन्फिडन्स कधीही त्यांनी म्हणजे असे म्हणले नाहीत की तू करू नको किंवा बास झाला आता. आणि हे सगळं करत असताना सोशल मीडियापासून लांब राहणं, बाकीच्या गोष्टींचा त्याग करणं. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जेही आता पद मिळणं असेल, ज्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे किंवा ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, तुमच्या स्वप्नांवरती बिलीव्ह करा, सेल्फ बिलीव्ह करा. खरं सांगतो, प्रामाणिक प्रयत्न जर केले, वेळ लागेल पण 100% तुमचं ते स्वप्न प्रामाणिक प्रयत्नानंतर पूर्ण होईल. तुमची जिद्द आणि चिकाटी सोडू नका, कारण कुणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा कुणी एक्स्ट्रा टॅलेंटेड नसतं. गोष्ट फक्त कन्सिस्टन्सीची आहे. कन्सिस्टंटली अभ्यास करा. माझं रजिस्टर जर चेक केलं ना तर सगळ्यात पहिलं नाव माझं राष्ट्रसेवा दलला पहिलं नाव 6:15 6:10 असायचं. म्हणजे कन्सिस्टन्सी मी कधी सोडली नाही. आणि राहिली गोष्ट इतर माणसांच्या बोलण्याची, म्हणजे मलाही 7-8 वर्ष खूप माणसं बोलल्यात. म्हणजे तोंडावर रिझल्टच्या अगोदर 1 तास माणूस हा बोललेला आहे की तू उगाच लग्न केलं, लग्न केल्यामुळे तुझा ट्रॅक चुकला. म्हणजे माणसं बोलणार आहेत, नातेवाईक बोलणार आहेत, तुमच्यासोबतची काही मित्र जुनी होते ते सुद्धा कालांतराने तुम्हाला बोलणार आहेत, ते तुमच्यात डाऊट क्रिएट करणार आहेत. पण तुम्ही एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मात्र तुमच्या प्रयत्नात खचू नका. बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या. ह्या गोष्टी ज्यावेळेस माझ्यासोबत घडत होत्या ना, त्यावेळेस मी असंच लिहिताना 2 गोष्टी अशा लिहिल्या की मी माझे प्रयत्न, म्हणजे हा शेवटचा अटेम्प्ट जर दिलेला मी कुणालाच सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला मी तारखा माझ्या इंटरव्ह्यूच्या खोट्या सांगितल्या होत्या की ही तारखेला आहे, 29 एप्रिलला आहे, 10ला आहे, काही पण तारखा सांगितल्या होत्या. खरं तर ही गोष्ट मला लपवून ठेवायची होती. कारण काय असतं ना की लोक तुमच्या चांगल्यावरती फार कमी आहेत. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न झाकून ठेवा आणि त्यासाठी प्रयत्न करा. ह्यासाठी मी एक शेवटच्या 2 लाईन सांगतो तुम्हाला काय लिहिल्या होत्या की तू दाबत राहिला चपली खाली, मी मुळांमध्ये वाढत राहिलो. तू दाबत राहिला चपली खाली, मी मुळांमध्ये वाढत राहिलो. तू उपटा गेला गवतासारखा, छोटंसं वाटलं ना त्याला, तो उपटा गेला गवतासारखा, मी वडासारखा वर आलो.
मी वडासारखा वर आलो. त्यामुळे सांगतो की ही गोष्ट त्याची काय माझी काय किंवा त्यांची काय, आपल्या सगळ्यांची सेम आहे. आणि खरं सांगतो की तुमच्या आईबापाचं म्हणजे एक्सटर्नल इन्स्पिरेशनची माणसाला गरजच नसते. आपल्या आईबापांच्या परिस्थितीची त्याची जाणीव ठेवा, तेच आपल्यासाठी इन्स्पिरेशन आहे. आणि काहीही असं नसतं की रुरल सेटअपवाल्यांना काहीतरी वेगळी ड्रीम्स आहेत किंवा अर्बन सेटअपवाल्यांना काहीतरी वेगळे ड्रीम्स आहेत. आपल्या सगळ्या पोरांमध्ये क्षमता आहे, फक्त गोष्ट डिरेक्शनची आणि कन्सिस्टन्सीची आहे. तेवढी मात्र मेंटेन करा आणि चांगला अभ्यास करा. तुमचं स्वप्नांना देव यश देव. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. 4 वेळा UPSCच्या निकालामध्ये नो मॅच फाउंड पाहिलेले IPS आपल्यामध्ये आहेत. आपण नक्की अशी आशा करूयात की सर ज्या ज्या ठिकाणी काम करतील त्यावेळी ते राष्ट्रसेवा दलाचा जो समताधिष्ठित समाजरचनेचा जे ध्येय आहे ते नक्की साध्य करतील. आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये 26व्या आलेले शिवांश जागडे ऐकले. शेवटच्या अटेम्प्टमध्ये ज्यांना IPS भेटलं ते अभिजित चौधर सरांना आपण ऐकलं.